यंदा नवरात्र हा उत्सव 10 दिवस असणार आहे. पण घटस्थापनेचा मुहूर्त काय असेल, दसरा कधी आहे आणि अचूक पूजा विधीबरोबरच आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. पितृपक्ष संपला की अनेकांना वेध लागतं ते नवरात्रीचं. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो. नवरात्रोत्सव हा 9 दिवसांचा असतो, परंतु यंदा नवरात्रोत्सव 10 दिवसांचा असेल. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये वैविध्यपूर्ण उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. संपूर्ण मराठी वर्षात विविध पद्धतीची नवरात्र साजरी केली जाते. याची सुरुवात चैत्र महिन्यात चैत्र नवरात्र, श्रीराम नवरात्र यांनी होते. मराठी वर्षात अनेक नवरात्र साजरी केली जात असली तरी शारदीय नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा 2024 मध्ये नवरात्रोत्सव 10 दिवसांचा असल्याचं म्हटलं जात आहे. मग घटस्थापना कधी आहे आणि मुहूर्त काय असेल, तिथी काय असेल? तर शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव, त्याचबरोबर देवीशी संबंधित व्रत आहे. शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा केली जाते. अश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय म्हणण्याचं कारण म्हणजे हे शरद ऋतूच्या प्रारंभी येतात. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजन उपासना केली जाते. या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेलाच असतो. शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ, अशा प्रकारे शारदीय नवरात्राची व्रत केली जातात. कोणतीही नवरात्र ही साधारणपणे 9 दिवसाची असते, पण तिथीचा क्षय झाल्यानं ती 8 दिवसाची किंवा वृद्धी झाल्यास 10 दिवसाचे असू शकते. आधी सांगितल्याप्रमाणे यंदाचा नवरात्रोत्सव 10 दिवसांचा असल्याचं म्हटलं जात आहे. 3 ऑक्टोबर गुरुवारी रोजी अश्विन मानसारंभ सुरू होत आहे. याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्राला प्रारंभ होईल. 2 ऑक्टोबर 2024च्या रात्री 12:18 भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे. यामुळे घटस्थापना 3 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सूर्योदयापासून केली जाईल. आपल्या कुळाचार कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी असं सांगितलं जात आहे. मूर्ती आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असेल 2 ऑक्टोबरच्या रात्री प्रतिपदा तिथी 12:18 सुरू होत आहे आणि 3 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2:58 प्रतिपदा तिथी संपणार आहे. उदय तिथीनुसार 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना आणि मूर्तीपूजा केली जाईल. यंदा हा मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6:15 पासून ते 7:22 असेल. घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी 11:46 पासून ते दुपारी 12:33 असणार आहे. यावेळी मूर्ती आणि घटस्थापना केली जाऊ शकते. याचबरोबर 3 ऑक्टोबर रोजी अनेक नानाविध शुभमुहूर्त असतील. या दिवशी ब्रह्ममुहूर्त असेल पहाटे 4:53 पासून ते 5:51 प्रातः संध्याकाळ असेल 5:17 पासून ते 6:30 अमृतकाळ सकाळी 8:45 पासून ते सकाळी 10:33 असेल. अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 पासून ते 12:51 असेल. यावेळी विजय मुहूर्त दुपारी 2:26 पासून ते दुपारी 3:14 असेल. शिवाय गोधुली मुहूर्त संध्याकाळी असतो. संध्याकाळी 6:25 पासून ते संध्याकाळी 6:49 गोधुली मुहूर्त असेल. याच दिवशी सायान्य संध्या म्हणजे सांजवातीची वेळ असेल संध्याकाळी 6:25 पासून ते 7:37 या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये पहिला दिवस 3 ऑक्टोबर रोजी गुरुवारी येणार आहे. या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाईल. दुसरा दिवस 4 ऑक्टोबर रोजी शुक्रवार आहे. या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाईल. तिसरा दिवस म्हणजे तृतीया 5 ऑक्टोबर शनिवारी रोजी आहे. या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाईल. चौथा दिवस म्हणजे चतुर्थी तिथी 6 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी रविवार आहे. या दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आहे. या दिवशी देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाईल.
त्यानंतर 7 ऑक्टोबरला आहे पंचमी तिथी. या दिवशी सोमवार असेल. या दिवशी देवी स्कंद मातेची पूजा केली जाईल. त्यानंतर 8 ऑक्टोबरला आहे षष्ठी तिथी. या दिवशी मंगळवार आहे आणि या दिवशी देवी कात्यायनी मातेची पूजा केली जाईल. त्यानंतर सप्तमी तिथी आहे 9 ऑक्टोबरला. या दिवशी बुधवार आहे. या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाईल. त्यानंतर अष्टमी तिथी 10 ऑक्टोबरला गुरुवारी येत आहे. या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाईल. त्यानंतर नवमी तिथी 11 ऑक्टोबर शुक्रवारी रोजी आहे. या दिवशी देवी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाईल. आणि 10व्या दिवशी 12 ऑक्टोबर रोजी दशमी तिथी असेल. या दिवशी शनिवार आहे. या दिवशी नवमी हवन, दुर्गा विसर्जन, विजयादशमी, दसरा, शस्त्रपूजन सुद्धा केलं जाईल. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2:12 ते 3:09 आहे. या दिवशी नवरात्रोत्थापन, सरस्वती विसर्जन, त्याचबरोबर सकाळी विजय मुहूर्ताच्या आधी महानवमी पूजा करण्यात येणार आहे. देवी दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना, नवदुर्गांना समर्पित आहे. घटस्थापनेची पूजा पद्धत काय? तर शारदीय नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करावी. त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. घरातील देवघर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करावं. उत्तर किंवा ईशान्य दिशेला लाल रंगाचं कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. त्यानंतर कलश स्थापनेसाठी एक मातीचं भांडं घ्यावं. त्यात धान्य ठेवावं. याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावं. कलशावर धागा बांधावा. त्यावर कुंकवानं स्वस्तिक बनवावं. त्याचबरोबर कलशात अक्षता, सुपारी आणि नाणं ठेवावं. नंतर कलशावर एखादी चुनरी ठेवून नारळ ठेवावं. विधीनुसार देवीची पूजा करावी. सुपारी, फळे आणि मिठाई अर्पण करावे. श्री दुर्गा सप्तशतीचं पठण करावं आणि शेवटी आरती करून प्रसाद वाटावा. तर यंदा नवरात्रीचे 10 दिवस कसे असतील आणि घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय असेल, दसरा कधी असेल आणि काही विशिष्ट पूजा पद्धती आपण या व्हिडिओमधून जाणून घेतले. याही व्यतिरिक्त नवरात्रीचे 9 रंग आणि त्याचे महत्त्व, शिवाय यंदा नवरात्रीत देवीच्या आगमनाचं वाहन काय आणि त्याचे संकेत काय, या संबंधित सविस्तर माहितीचे वेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल आणि त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळू शकेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.